Sit straight, close your eyes, focus on your breathing. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। Please open your eyes, slowly डोळे उघडा. आजपासून 11वा अध्याय विश्वरूप दर्शन. अध्याय 11वा विश्वरूप दर्शन योग. विभूती योग होता. त्याच्यामध्ये देवानी डिस्क्राइब केला विभूती. आता विश्वरूप दर्शन काय आहे हे बघू आपण. आता यावरी एकादशी. एकादशी म्हणजे 11th. आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रसी. जेथ पाता विश्वरूपेसी होईल भेटी. जेथ शांताची आघरा अद्भुत आला आहे पाहुणचारा. आणि ये राही रसा पाती करा जाहला मानू. अहो वधूवरांची मिळणी जैशी वरांडियांही लुगडी लेणी. तैसे देशी येच्या सुखासनी मिरविले रस. परी शांताद भूत बरवे. शांत आणि अद्भुत. शांताद्भूत बरवे जे डोळ्यांच्या अंजुळी घ्यावे. जैसे हरिहर प्रेम भावे आले खेवा. ज्ञानेश्वर महाराज does not stop to amaze us, you know. He just keeps amazing. आता काय सांगतायत. हा, आणि ऍक्च्युली ना, टू अंडरस्टँड ह्युमन लाईफ
understanding human emotions is important, right? म्हणून भाव, emotions is very very important, very critical. आता इमोशन्स अंडरस्टँड करण्यासाठी जेवढा आपण सूक्ष्म होतो, जेवढा आपण सेन्सिटिव्ह होतो, तेवढा आपण दुसऱ्यांची मन ओळखू शकतो. दुसऱ्यांची मन ओळखण्यासाठी आपण आपल्याला जर ओळखलं नसेल ना, तर दुसऱ्यांना ओळखूच शकत नाही. आणि ते आपल्यासारखेच असतात. जर आपण आपल्याला ओळखलं, त्यांना ओळखता येणं डेफिनेटली पॉसिबल आहे. there is no question about it. तर हे जे वेगवेगळे भाव आहेत, कारण माणूस आयुष्यामध्ये कशासाठी जगतो? सुखासाठी. सुख, सगळं व्यवस्थित, शांततेत असावं, बरोबर आहे ना? तर आपल्या मनात काय भाव असतात, कसं अनुभव होतात, कशी रस उत्पन्न होतात मनामध्ये. म्हणजे कधी कधी काहीतरी आपण बघितलं घाणेरडं असेल तर बिभत्स वाटतं आपल्याला. कधी कधी कोणी जर काही बोललं तर आपल्याला राग येतो, रुद्र. किंवा आपण कोणी कोणी आपल्याला गमती जमतीने काय काय गमतीशीर सांगितलं तर आपल्याला हसायला येतं, हास्य. नो कुणी काही जर बोललं आपल्याविषयी अगदी आपुलकीने तर करुणा येते. तर आपलं आयुष्य वेगवेगळ्या रसांमध्ये, आपल्या भावना वेगवेगळ्या रसांमध्ये डिवाइड केल्यात. त्याला काय म्हणतात? नवरस. ह्या नवरसांसाठी जे उत्पन्न होण्यासाठी, रस उत्पन्न होण्यासाठी एक बेस लागतो हार्टमध्ये. त्याला म्हणतात स्थायी भाव. आणि मग जेव्हा जो अनुभव येतो स्थायी भावानी, जेव्हा सर्कमस्टॅन्सेस असतील तर स्थायी भाव प्रत्येकाच्या हृदयात वेगवेगळा असतो. मग तो रेस्पॉन्ड करतो सर्कमस्टॅन्सेसला आणि मग अनुभव होतो आणि वेगवेगळे रस अनुभवायला येतात. रस उत्पत्ती असं म्हणतात. याचं सुंदर शास्त्र भरत मुनींच्या सूत्रांमध्ये इट इज कॉल्ड नाट्यशास्त्र. पण कोणालाही जर ह्युमन माइंड बद्दल जर डिटेल अंडरस्टँडिंग करायचं असेल, दॅट इज वन ऑफ अमेझिंग बुक्स. आणि त्याच्यावर अभिनव गुप्तांनी पण खूप लिहिलंय. काश्मीरी शैविझमचे जे गुरु आहेत अभिनव गुप्ता, त्यांनी खूप सुंदर याच्यावर टीका केली आहे. तर भरत मुनींची म्हणजे इन धिस ऍस्पेक्ट, भरत मुनींची जी रससूत्र आहेत त्याचा, आणि इन धिस what he is describing, Dhaneshwar Maharaj, I don't know how he has studied everything. That is what it is shown. It is खूप शास्त्रोक्त आहे ज्ञानेश्वरी. शास्त्र असं मिळवून ठेवलेलं आहे. तर आता वेगवेगळ्या रसांबद्दल बोलतात ते, शांतरस आणि अद्भुत रस. तर काय सांगतात की ह्या कथेमध्ये 2 रस आहेत, शांतरस आणि अद्भुत रस. म्हणजे शांतरसेचा घर होतं शांतरसेचं, आणि तिथे अद्भुत रस पाहुणा म्हणून आलाय आणि तो पंक्तीत बसलाय. त्यामुळे बाकीच्या रसांना सगळं बाकीचे रस पण आलेत. त्यामुळे खूप मजा आली आहे. म्हणजे कसं सांगितलं. आणि मग एक्झाम्पल काय दिलंय की वधूवरांची या मिळणी, वधूवर जेव्हा नवरा बायको नवीन नवीन जे लग्न होत असतं त्यांचं, तर ते भेटतात. पण जैशी वराडियांची लुगडी लेणी, पण वराडी असतात ते नवीन नवीन लुगडी, नवीन नवीन साड्या, नवीन नवीन लेणी अलंकार घालायला त्यांनाही मिळतं ना, असं. हो, ब्युटिफुल. येस. तर असं शांत आणि अद्भुत बरवे एकत्र आलेत, शांतरस आणि अद्भुत. ना तरी अंबसेच्या दिवशी भेटली बिंबे दोन्ही जैसी, तेवी एक वेळा रसी केली येत. अमावस्येच्या दिवशी जसं सूर्य आणि चंद्र एकत्र आल्यासारखं जर असेल तर जो रस निर्माण होईल, किंवा बेसिकली ही इज जस्ट सेइंग टू व्हेरी अपोजिट थिंग्स हॅव कम टुगेदर. शांत आणि एक्साइटमेंट काइंड ऑफ अपोजिट ना. शांत म्हणजे एक्साइटेड, राईट? सो दॅट 2 डिफरंट थिंग्स seemingly. मीनले गंगे यमुनेचे ओघ, गंगा आणि यमुने.
तैसा रसा झाला जाहले प्रयाग, म्हणून सुस्नात होत जग. आघवे येथ माझी गीता सरस्वती गुप्त. माझी गीता सरस्वती गुप्त. गुप्त आणि सरस्वती तुम्हाला माहिती आहे नदी गुप्त नदी म्हणून ओळखली जाते. गंगा, यमुना, सरस्वती. ही गीता त्यात गुप्त आहे सरस्वती. आणि दोन्ही रसते ओघ मूर्त, शांत आणि अद्भुत. या लागी त्रिवेणी हे उचित पावली बापा. ही त्रिवेणी असं म्हणू शकतो आपण, म्हणजे हा चॅप्टर स्पेसिफिकली. हा एथ श्रवणाचेनी द्वारे तीर्थी गता सोपारे, ज्ञानदेव म्हणे दातारे माझेनी केले. आता म्हणजे बेसिकली या श्रवणाच्या आधाराने आपण तीर्थ स्नान करतोय, कारण ह्या गीताच्या रूपाने. तीरे संस्कृताची गहने. संस्कृताची तीर म्हणजे बँक्स, गहन आहे, डीप आहे. आणि आपण जिथे पण आपण जरी आंघोळ करायला गेलो तर जे तीर असं खूप खोल असेल तिथे आपण जरा अवॉइड करतो ना जायला. तोडोनी मराठी या शब्दा सोपाने. पण मग काय केलं, मराठी शब्दाची सोपानं केले, पायऱ्या केल्या. मग आपण ते डीप तीर जरी असेल तरी आपण कसं पायऱ्यांनी साखळी धरत धरत तिथे जातो ना, गंगेला जर गेला असेल स्नानाला तर तुम्ही बघता असं. कारण तोडोनी मराठिया शब्द सोपाने, रचली धर्मदिनाने निवृत्ती देवे. निवृत्तीनाथ जे धर्माचं घर आहे त्यांनी हे संस्कृत भाषेच्या माध्यमातून जे गहन गीता जी डिस्क्राईब केलेस, आणि संस्कृत हा खूप गहन भाषा आहे, आणि मग ती कळण्यासाठी काय सोपानं केली आहेत मराठीची. म्हणून भलतेने एत सद्भावे नाहावे, प्रयाग माधव विश्वरूप पहावे, ये तुलेने संसारासी द्यावे. तिळोदके म्हणजे काय, आपण पाणी वाहतो ना, तिळोदक. तीळ वगैरे आपण कधी वाहतो, कोणाचं श्राद्ध करताना असतं, राईट. तिळोदके. तर म्हणजे म्हणूनच सद्भावानी तिकडे आंघोळ करावी त्या प्रयाग माधवात, आणि विश्वरूप पाहावं आता जे डिस्क्राईब होणार आहे ते, आणि संसाराला तिळोदक द्यावं. हे असो ऐसे सावयव, जेत सासिन्नले आथी रसभाव, जे श्रवण सुखाची राणीव जोडली जगा. जेथ शांताद्भुत रोकडे, आणि येरा रसा पडप जोडे, हे अल्पची परी उघडे कैवल्य येथ. तो हा 11वा अध्यायो, जो देवाचा आपणपणे विसंवता ठावो, परी अर्जुन सदैवांचा रावो, जे येथही पावला. सद्गती असते ना, म्हणजे आपण म्हणतो लकी, ह्या लकी लोकांचा राजा, सदैवांचा रावो. इज द मोस्ट लकीएस्ट पर्सन, इन दॅट सेन्स. जे येथही पावला, इथे पावला तो. येथ अर्जुनाची काय म्हणो पातला, आजी आवडतया ही सुकाळू जाहला, जो जे गीता तुहा आला मराठी ये. अरे अर्जुनाचं काय म्हणतात, पण आपण पण नशिबान आहोत, कारण हे मराठीत झालं. याच लागी माझे विनविले ऐके जे, तरी अवधान दीजे सज्जनी तुम्ही. ज्ञानेश्वर महाराज परत. म्हणूनच मी सांगतोय तुम्ही ना प्लीज ऐका, तुम्ही सगळे जे आहात प्लीज ऐका. हा सज्जना तुम्ही, तेवीची तुम्हा संताची भिये सबे, ऐसी सलगे कीर करून लभे, परी मानावेजी तुम्ही लोभे आपत्यमज. हो. पण ना तुम्ही माझ्या खूप जवळचे आहात ना, म्हणून सांगता. आणि तुम्ही पण हे मी बोलते ना व्यवस्थित ऐका, हे मानून घ्या जसं काय मी तुमचा मूल आहे. आपत्यमज अहो पुंसा
आपणची पडविजे, मग पडे तरी माथा तुकिजे. का करविलेनी चोजे नरिजे, बाळका माय. म्हणजे आधी आपणच आधी तुम्हीच शिकवलंय मला आणि मी आता सांगतोय, तुम्ही तुकवताय मान. हा हा, बरोबर आहे, बरोबर आहे. कसं? जसं करविलेने चोजी नरिजे, बाळका माय. म्हणजे आई आधी शिकवते बाळाला आणि नंतर बाळ म्हणाला, हे 1+1=2. आई म्हणते आई आणि पूर्ण ज्ञानेश्वरी म्हणजे आई आणि बाळच आहे खरंच. म्हणूनच बहुतेक ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तेवी मी जे जे बोले, ते प्रभू तुमचेची शिकविले, म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा. म्हणून जे जे तुम्ही मला शिकवलंय तेच मी सांगतोय तुम्हाला असं. हे सरस्वताचे गोड, तुम्हीची लावली जी झाड. हे सारस्वताचे गोड, तुम्हीची लाविली जी झाड. तरी आता अवधानामृते वाढ, सिंपोनी कीजे. मग हे रसभाव फुली फुलेल, नानार्थ फळ भारे फळा येईल. तुमचेनी धर्म होईल सुरवाडू जगा. रसाची भाव आणि फुलं, रस आहेत ना, रसभाव त्याची फुलं आहेत आणि अर्थाची फळ आहेत. रसाची फुलं आणि अर्थाची फळ. यु नो, बिकॉज नुसतं आपण रस प्यायलो आणि त्याचा अर्थफळ नाही कळलं, म्हणजे खूप सुंदर वाटतं ऐकायला, ओ मला खूप रडायला पण आलं, सगळं झालं, पण बोध नाही झाला तर फळ नाही ना मिळत. Every word has meaning. Huh? Every word has depth if we look at it. या बोला संत रिजले, म्हणती तोषलो गा भले केले, आता सांगे जे बोलिले अर्जुने तेथ. हे असं जेव्हा ज्ञानेश्वर महाराज बोलले, ते संत होते समोर, ते म्हणाले, ओ खूप छान बोलला, मला खरंच संतोष झाला. तोषले गा भले केले, आता सांग जे बोलिले अर्जुने तेथ. पण आता अर्जुन काय बोलला ते सांग आम्हाला. हो, खरंच छान बोललास. हा, तव निवृत्ती दास म्हणे, जी कृष्णार्जुनांचे बोलणे, मी प्राकृत काय सांगो जाणे, परी सांगवा तुम्ही. अहो राणीची पाले खाईरा, नेवाणे करविले लंकेश्वरा, एकला अर्जुन परी औक्षहिणी आकरा, न जिणेची काई, म्हणून समर्थ जे जे करी, ते न हो न ये चराचरी, तुम्ही संत तया परी बोलवा माते. तेव्हा जेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगत की आता हे जे सुंदर ही कथा आहे, रसभावाची फुलं आहेत आणि नाना अर्थाची फळं आहेत, तर ते काय म्हणाले संत श्रोते, ते म्हणाले की हे ओके ओके ग्रेट, आता तू सांग पुढे अर्जुन आणि याचं काय झालं. तर ते म्हणतात, तेव्हा निवृत्तीदास म्हणे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कृष्ण आणि अर्जुन यांचं जे बोलणं आहे ते मी प्राकृत भाषेत म्हणजे मराठीत सांगतो, पण मी काय सांगणार तुम्हाला. अहो, रानांचा पाळापाचोळा खाणारा जो वानर होता, कोण? हनुमंत. त्याने लंका जाळली रामाच्या कृपेमुळे. तसं आणि अर्जुनाने 11 औक्षहिणी म्हणजे आर्मीज होत्या, खूप मोठी आर्मी होती दुर्योधनाची, ती त्याने डिमॉलिश केली, कारण त्याच्या मागे समर्थ होता. तर म्हणून समर्थ जे जे करी, ते न ये चराचरी. ह्या चराचरात समर्थ जे करतात ते आपल्यानी होत नाही. तुम्ही संत तयापरी बोलवा माते. त्यामुळे तुम्ही जे संत आहात ना आता समोर, तुम्हीच माझ्याकडनं बोलून घ्या. ह्युमिलिटी, ट्रू. आता बोलिज तसे ऐका, हा गीता भावनिका,
जो वैकुंठ नायका मुखवनी निघाला, बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी, तेथीच गौरव कैसे वानावे, जे शंभूचे मती नागवे, ते आता नमस्कारी जे जीवे भावे, हेची भले. मग ऐका तो किरीटी, घालुनी विश्वरूपी दिठी, पाहिली कैसी गोठी करिता जाहला. आता हा जो वैकुंठ नायक आहे कृष्ण, त्याने गीतेमध्ये काय प्रतिपाद्य केलंय जे नाही करता आलं नाही, जे वेदांमध्ये प्रतिपाद्य केलंय, ते मी आता तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. आणि ह्याचा जो अर्थ शंकराच्या मतीला पण खूप कठीण कळला नाही, इतकं डेप्थ आहे. तर ते आता मी सांगतो. आणि हा किरीटी, हा अर्जुन, ह्याला विश्वरूप बघायचं होतं, पण तो त्याचा थॉट कसा मांडतो, ही त्याची इच्छा कसा मांडतो ते बघू आपण. हे सर्व ही सर्वेश्वरू, ऐसा प्रतीतिगत जो पती करू, तो बाहेरी होवावा गोचरू लोचनासी. हे जीवा तुली चाड, परिदेवासी सांगता साकड, काजे विश्वरूप गूढ कैसे निपुसावे. म्हणे मागा कवणी कही, जे पडियंतेने पुसले नाही, साहसा कैसे काही सांगा म्हणून. जे ह्या सर्वेश्वरानी जे सांगितलं की मीच सगळं आहे, हे माझ्या अंतर्हृदयात कळलंय, पण माझ्या डोळ्यांना दिसलं तर किती बरं होईल. पण आता मी हे कसं विचारू त्याला विश्वरूपाचं गूढ, जे त्याने मला हृदयात काय ते सांगितलंय, पण मला दिसायला कसं सांगू, मी कसं विचारू, असा मला प्रश्न विचारला. कसं मी विचारू? मी जरी सलगीचा चांगू, मी जरी खूप जवळचा आहे, सलगीचा चांगू, तरी काय आईसी हुनी अंतरंगू, परी तेही हा प्रसंगू, बिहाली पुसो. माझी आवडे तैसी सेवा जाहली, तरी काय होईल गरुडाची आई तुली. मी खूप जवळचा आहे, आणि त्यांनी मला मी जर माझ्या अंतरंगात काय आहे, माझी इच्छा काय आहे, हे मी सांगू शकतो, पण थोडी भीती वाटते. आणि मी त्याची खूप सेवा केली, पण तरी काय होईल गरुडाची आई तुली, परी तोही हे बोली करीची ना. पण गरुडापेक्षा काय माझी सेवा जास्ती झाली का? गरुड तर सगळीकडे इज ऑलवेज फ्लाइंग विथ हिम, राईट? सो गरुडाने नाही विचारलं, पण मी विचारू, माझी आहे का एवढी पात्रता? मी काय सनकादिकाहुनी जवळा, परी तयाही नागवेची हा चाळा. मी आवडेन काय प्रेमळा, गोकुळीची या ऐसा. सनक सनंदन जे ऋषी होते, ते पण जवळचे विष्णूच्या खूप. त्यांनी नाही विचारलं, त्यांच्या बुद्धीला चाळा नाही झाला, विश्वरूप बघू दे तुझं. आणि हे गोकुळचे जे वासी होते, ते इतके प्रेम करायचे त्याच्यावर, त्यांनी नाही विचारलं, आणि मी कोण आलो. तया तेही लेकुरपणे झकविले, एकाचे गर्भवासही साहिले, परी विश्वरूप हे राहिविले, न दावीची कवणा. आणि त्याने एवढ्या सगळ्यांवर प्रेम केलंय, पण त्यांना कोणालाच विश्वरूप नाही दाखवलंय. हा ठायवरी गुज, याची अंतरीचे हे निज, केवी उरावरी मज पुसो ये पा. पण हे माझ्या मनात आलंय, मला बघायचंय विश्वरूप. कारण आता त्यांनी एवढं सांगितलं ना, मी हे आहे, मी मार्गशीर्ष महिना आहे, मी हिमालय आहे, मी हे, मला हे सगळं बघायचंय. पण आता मी केवी उरुरी माझ्या मनात आलंय, विचारूया. पण कसं विचारू? आणि न पुसिजे जरी म्हणे, आणि जर नाही विचारलं तर, तरी विश्वरूप देखील या विणे, सुख नोहोची परिसिणे,
तेही विपाये. पण हे विश्वरूप मी बघितलं नाही ह्याचं मला दुःख होईल. अर्जुन इज अ टिपिकल ह्युमन बिईंग. म्हणून आता पुसे अळुमाळसी मग करू देवा आवडे तैसी. येणे प्रवर्तला साध्यसे पार्थू बोलो. परी तोची ऐसे निभावे जे ऐकादो उत्तरासवे दावे विश्वरूप आघवे झाडा देऊनी. अहो वासरू देखलियाचे साठी धेनू खडबडोनी मोहे उठी. मग स्तन मुखाची भेटी काय पान्हा धरे. पहा पातया पांडव चेनी नावे जो कृष्ण राणी प्रतिपाळू धावे. तया ते अर्जुन जव पुचावे तव साहिल काही. तो सहजेची स्नेहेचे अवतरण आणि येरू स्नेहे घातले आहे मजवण. ऐसी मिळवणी वेगळेपण उरे हेची बहु. म्हणून अर्जुनाची बोला सरिसा देव विश्वरूप होईल पैसा. तोची पहिला प्रसंग ऐसा ऐकिसे तरी. पण अर्जुन म्हणतो जर मी हे विचारलं नाही तर मग मला विश्वरूप नाही ना दिसणार. विचारलं नाही तर. म्हणून आता मी विचारतोच, कारण त्याला मी खूप आवडतो हे मला माहितीये. आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परी तेची ऐसेनी भावे जे एक दो उत्तरासावे दावी विश्वरूप आघवे. आणि हे माझ्या मनातला जर भाव बघितला ना तर ते नक्की मला विश्वरूप दाखवतील. जस्ट मनात आहे माझ्या हे जाणून हा एकदा प्रश्न केला की, कारण कसं अहो वासरू देखलियाची साठी धेनू खडबडोनी मोहे उठी. वासरू जेव्हा जवळ येतं तेव्हा त्याची आई खडबडून उठते दूध देण्यासाठी. हाऊ ब्युटिफुल. आणि हे मी बघितलंय डोळ्याने. उतावी असते आई ना. मग स्तना मुखाची भेटी काय पाना धरे. आणि जर बाळ जर विचार करायला लागलो कसं मी आईला सांगू मला दूध हवंय, तर मग चालेल का. जीवन कसं चालणार असं. So beautiful. So it is there in my mind. I have to ask. So, and then he says, तो स्नेहजेची स्नेहाचे अवतरण आणि येरू स्नेहा घातले आहे माझवण. ऐसिया मिळवी वेगळेपण उरे हेची बहु. आणि आम्ही इतकं प्रेम आहे आणि मला कळलंय त्याचं स्वरूपच मी आहे. आता वेगळेपण उरलंच नाहीये. मग आता काय विचारणं आणि काय उत्तर देणं. तर मी काय विचारलं तर काय फरक नाही पडत. म्हणून हे विश्वरूप होईल हे विचारलं पाहिजे बाबा. आता दिस इज दी प्रिॲम्बल दॅट ज्ञानेश्वर महाराज गिव्ह. आता चॅप्टर सुरू होते. अर्जुन काय म्हणतात बघूया. मग पार्थू देवा ते म्हणे जी तुम्ही मज कारणे वाचा केले न बोलणे कृपानिधी. पार्थू देवते म्हणे पार्थ अर्जुन कृष्णाला म्हणाला की तुम्ही जे अनिर्वाच्य आहे त्याला वाचा दिली. जे हे ब्रह्म आहे आत्मस्वरूपाचं ते तुम्ही सांगितलंय की शब्दांच्या पलीकडे, त्याला तुम्ही शब्दा रूपाने माझ्यापर्यंत पोहोचवलं. जे महाभूते ब्रह्मी आटती जिव्व महदादीची ठाव फिटती. तैजे देव होऊनी ठाकती ते विसवणे शेषीचे. जी महाभूत ब्रह्मी आटती. महाभूत जे आहेत ना पंचमहाभूत ती ब्रह्मात विलीन होतात ना आटती. आणि जीव आणि महदधी मग 8 एलिमेंट सांगितले होते राईट प्रकृतीचे. ते सगळे ह्या ठिकाणी विसावा घेतात आत्मस्वरूपात. हे तुम्ही सांगितलंय मला कृष्णा. हो ते हृदयाचे परिवरी रोविले कृपणाची परी. शब्द ब्रह्माची ही चोरी जयाची केली. ते तुम्ही आज पुले मजपुडा
हिये फोडिले जया अध्यात्म वोवाळिले ऐश्वर्य हरे. ते वस्तू मज स्वामी एकी हेळा दिदली तुम्ही. हे बोलो तरी आम्ही तुझ पावोनी भिन्न कैचे. परी साचची महामोहाची पुरी बुडालिये देखोनी. सीसवरी तुवा आपण पे घालूनी श्रीहरी मग काढिले माते. तर तुम्ही जर आता हे ज्ञानेश्वरी ऐकताय तुम्हालाही काही काही शब्द कळला असेल. माते म्हणजे मला, दिठी म्हणजे दिसत. हे हे जुना मराठीतले शब्द. ट्राय टू मेक अ सेन्स एज यू आर लिसनिंग. डोंट ओनली वेट फॉर माय एक्सप्लेनेशन. ट्राय टू अंडरस्टँड व्हेन आय एम स्पीकिंग. बुडाले या देखोनी सी सबरी तुवा आपणा पे घालोनी श्रीहरी मग काढिले माते. एक तू वाचूनी काही विश्वी दुजियाची या भाषणाही की आमचे कर्म पाही जे आम्ही आथी म्हणो. म्हणतात की हे जे ब्रह्माची जी वस्तू आहे ना ती तू मला दाखवलेस. मी तर ह्या संसारात बुडत होतो पण तू उडी मारलेस आणि मला काढलेस. तुवा आपण पे घालोनी श्रीहरी बुडालिया देखोनी सीसवरी तुवा. सीसवरी म्हणजे अगदी मी इथे बुडत होतो डोक्याच्या वर. तुवा आपणा पे घालोनी श्रीहरी मग काढिले माते. तू ओढलंच मला. तर सगळीकडे तूच आहे. दुसऱ्याची भाषा अशी करायलाच नको. पण हे आमचं कर्म असं की आम्ही असं बोललोय. पण आता इतकं तुझी कृपा म्हणून हे मी ऐकलंय आणि मला कळलंय. आता कळतंय. मी जगी एक अर्जुनू ऐसा देही वाहे अभिमानू. मी एकच आहे अर्जुन. माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही असा अभिमान होता मला देहाचा. आणि कौरवा ते या स्वजनू आपले म्हणे. आणि हे जे कौरव आहेत ते माझे स्वजन आहेत असं म्हणत होतो मी. फर्स्ट चॅप्टर मध्ये जे जे त्याने डेलिबरेशन केलं की मी का वॉर करणार नाही. आता ही सेम एक्झॅक्टली दी अपोजिट. first and second chapter, first chapter and first half of the second chapter, whatever justifications he gave, now he's saying that how he was wrong. So in a way, he's accepting that he is transforming. These are the words. ऐसे देही वाहे अभिमानू आणि कौरवा ते ये या स्वजनू आपुले म्हणे. याही वरी या ते मी मारीन म्हणे तेणे पापे केरिगेन. ऐसे देखते होते दुःख स्वप्न तो चेविली प्रभू. आणि मी यांना आणि त्याच्यावर मी यांना मारीन आणि मग मी कुठे जाईन. पाप लागेल मला. मी नरकात जाईन. हे असं मी दुःख स्वप्न बघत होतो. पण तू उजेड पाडलास माझ्या डोक्यामध्ये. देवा गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपती. होतो उदकाची आरती रोहिणी पीत. मी सगळं अमृत सोडून मी दुसरं उदक कुठे मिळते का ह्याच्या मागे चाललो होतो. ती किरडू तरी कापडाचे परी लहरी येत होती आसाचे. ऐसे वाया मरतया जीवाचे श्रेय तुवा घेतले. आपुले प्रतिबिंब नेणता सिंह कुहा घालील देखोनी आता. ऐसे धरिजे तेवी अनंता राखिले माते. तू माझं रक्षण केलंयस. माझं स्वतःच प्रतिबिंब मी विहिरीत बघतोय आणि त्या आता सिंह उडी मारणार आहे आणि खाणार आहे त्या प्रतिबिंबाला. तर तू मला वाचवलंयस आणि त्या सिंहाला रोखून ठेवलंयस. कारण आता मला कळतंय हा प्रतिबिंब आहे. जरी त्याने उडी मारली तरी काय फरक नाही पडणार. दॅट इज अ लक्षणार्थ सांगतोय. असं डिस्क्राईब नाही केलंय पण दिस इज दी थिंग की तू वाचवलंयस मला. कोणी? कृष्णाने. एरवी
माझा तरी ये तुले वरी, येत निश्चय होता अवदारी, जे आताची सातही सागरी, एकत्र मिळजे. माझा असा निश्चय होता कृष्णा, आय एम अ व्हेरी वेल डिटर्मिन्ड हेडस्ट्रॉंग पर्सन. मी ठरवलं ते 7 सागर जरी मिळाले ना तरी मी वॉर करणार नाही. जे सातही सागरी एकत्र मिळजे, हे युगाची आघवे बुडावे, वरी आकाशही तुटूनी पडावे, परी झुंजणे न घरावे, गोत्रेशी मज. किंवा हे जर सगळं युग जरी बुडलं किंवा आकाशही तुटून पडलं तरी मी फायटिंग करणार नाही माझ्या गोत्राच्या लोकांशी. ऐसिया अहंकाराची वाढी, मिया आग्रह जळी दिदली होती बुडी. अशा अहंकारामुळे मी ह्या आग्रहाच्या ह्याच्यामध्ये बुडणार होतो. सांगची तू जवळा एरवी काढी, कवणू माते. तुझ्याशिवाय कोण काढलं असतं मला ह्याच्यातनं बाहेर. नाथिले आपण आपा एक मानिले, आणि नवतया नाम गोत्र ठेविले, थोर पिसे होते लागले, परी राखिले तुम्ही, मागा जळत काढिलो जो हरी, तैते देहासीच भय अवधारी, आता हे जोहरावार दुसरी, चैतन्या सकट. दुराग्रहे हिरण्याक्षे. ओके, सो बेसिकली तैते देहासीच भय अवधारी, आता ते जोहर वाहार दुसरी, चैतन्या सकट. हे सगळं मला देहाभिमान होता म्हणून मला भीती वाटत होती, पण आता तू चैतन्याच्या रूपाशी ओळख करून दिलीस त्यामुळे हे सगळं समूळपणे मला काढून टाकलायस तू भ्रम. दुराग्रहे हिरण्याक्षे, माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे, मग मोहार्णव वगवाक्षे, रिघोनी ठेला, तेथ तुझेनी गोसावीपणे, एक वेळ बुद्धीची ठाया येणे, हे दुसरे वराह होणे, पडिले तुझ. जे वराह रूप घेतलं होतं त्याच्यासाठी त्याने वसुंधरा स्वतःच्या अहंकारासाठी तो खाकेत घेऊन फिरत होता, आणि त्या मोहाच्या आर्णव समुद्रात तो पडत होता हिरण्याक्ष. तसंच तू, मी बुडणार होतो तर दुसरा वराहाप्रमाणे तू माझ्या बुद्धीला असं हेल्ड केले. यू हॅव हेल्ड इट अप. ऐसे अपार तुझे केले, एकी वाचा काय मी बोले, परी पाचही पालव मोकलिले मज प्रती, ते काही न वाचेची वाया, भले यश पावले देवराया, जे साध्यंत माया निरसली माझी. तू माझी माया निरसलीस. आजी आनंद सरोवरीची कमळे, तैसे हे तुझे डोळे आनंद सरोवर मध्ये कमळ असतात तसे हे तुझे डोळे आहेत. कृष्णाला सांगतात, आपुलिया प्रसादाची राऊळे, जया लागी करीती, हा हो तयाही आणि मोहाच्या भेटी, हे कायसी पाबळी गोठी, केवती मृगजळाची वृष्टी, वडवा नळेसी. वडवा नळ म्हणजे आता जे चालू आहे ते वाईल्ड फायर जिथे चालू आहेत त्याला वडवा नळ म्हणतात. त्या मृगजळाची वृष्टी काय चालणार? मृगजळ इज नॉट रिअल रेन, राईट? सो इज इट गोइंग टू हेल्प? नो. सो तुझा प्रसाद मला मिळालाय म्हणून माझे डोळे उघडले, नाही तर कितीही मृगजळाची वृष्टी झाली तरी काय वडवानळ शांत होत नाही ना मोहाचं. आणि मी तव दातारा, ये कृपाचिया, रिघोनी गाभारा, घेता हे चारा ब्रह्मरसाचा. आणि तुझ्यामुळे मी ब्रह्मरसाचा सेवन करतोय. तेने माझे जी मोह जाये, हेत विस्मो काही आहे, तरी उद्धरलो की तुझे पाये, शिवतले आहाती. त्यामुळे माझा मोह गेलेला आहे आणि तू उद्धरलंयस मला. ही इज
saying this. Arjuna is making the statement that my delusion is gone and you have spared me from this world where I was going to drown. पै कमला कमलायत कमलायत डोळसा सूर्यकोटी तेजसा मिया तुझ पासोनी महेशा परी सिले आजी ये भूते जया परी होती अथवा लया इन जैसेनी राती ते मजपुडा प्रकृती विवंचिली देवे आणि प्रकृती कीर उगाणा दिदला परी पुरुषाचाही ठावो दाविला जयाचा महिमा पांघरोनी जाहला धडवता वेदू. नाउ ही सेइंग की तुझी ही जी प्रकृती आहे अथवा लयाहून जैसोनी जाती ते मजपुडी प्रकृती विवंचिली देवा. ही जी भूत जी या प्रकृतींना निर्माण होता आणि लय पण होतात ते तुझ्या ठाई, आणि जो पुरुष आहे ह्या प्रकृतींच्या मागे, ह्याच्या सगळ्यांबद्दल तू मला व्यवस्थित सांगितलंय ज्याचं वर्णन वेदांमध्ये आहे. हे ज्ञान आहे वेदांमध्ये, याच्या पलीकडे काही नाहीये. जी शब्दराशी वाढे जी ही जस्ट डिस्क्राइबिंग द नॉलेज. हू? अर्जुना. जी शब्दराशी वाडे जिये का धर्मा एशिया रत्ना ते विये ते एथियांचे प्रभेची पाये वोळगे म्हणोनी ऐसे अगाध महात्म्य जे सकळ मार्गे कगम्य जे स्वात्म अनुभव रम्य ते ये परी दाविले. तू हे आत्म जे स्वात्मानुभव जे आहे, जे वेदांनी शब्दराशी इंडिकेट करो, तू मला ते दाखवलंयस. तू जैसा केरू फटलिया आभाळी दिठीरी गे सूर्यमंडळी का हाते सारुनी बाबुळी जळदा विजे. जेव्हा ढग जातात केर, तेव्हा मग आपल्याला सूर्य दिसतो. सूर्य कसा असतो? सूर्य काही नवीन येत नाही, ढग असतात म्हणून दिसत नाही आपल्याला. तू मला ढग बाजूला घेऊन सूर्यमंडळी दिसला, किंवा बाबुळी काढली म्हणजे हिरवळ काढली पाण्यावरची, तर मला पाणी दिसलं. तर तू म्हणजे घाण बेसिकली तू ते काढलं आणि मला दाखवलं ना. तरी उकलतया सापाचे वेडे जैसे चंदना खेवे देणे घडे अथवा विवसी पळे मग चढे निधान हाता. जसं चंदनाच्या तरूला झाडाला ह्याने सापांनी विळखा घातला आणि ते साप गेले की मग आपण त्या चंदनाचं झाड आहे आणि त्याला मिठी मारतो. तैसी प्रकृती हे आड होती ते देवेची सरिली परवती मग परत्व माझ्या मती शेजार केले. मग आता मला कळलंय प्रकृतीमध्ये होती ती, बाजूला गेली तर मला तर तू दिसतोयस म्हणजे मी स्वतःला पाहतोय. म्हणून ये विषयाची मज देवा बरवसा की रजाहला जीवा. आता अर्जुन काय करतोय? अर्जुन इज टेलिंग आय एम व्हेरी क्लिअर अँड कन्व्हिन्स्ड व्हॉट यू हॅव सेड. कसं आहे ना, आपण एखादी गोष्ट सांगत असू कोणाला, खूप ताण लागते. आपण एखादी गोष्ट सांगत असू आणि त्यांची विश्वास नाही आहे, आणि आपण सांगितली त्यांना वेगवेगळ्या वेजनी अनुभव दिला, ओके 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 कळलं असं ते बोलतात किंवा त्यांच्या मनात आलं. पण ते म्हणत नाही, पण तुम्हाला जर हे दाखवलं असतं बरं होईल. मग आपण जो सांगतोय त्याला असं वाटू शकतं की हा मला विचारतोय, मग बोलतोय ह्याचं मला अजून डाऊट आहे म्हणून हा अजून काहीतरी मला विचारतोय. तर विश्वरूप बघायचंय. ही इज जस्ट व्हेरी क्युरियस टू सी इट. He is not asking to see because he is doubting whether he really has Vishwarupa, whether he really has the Vibhutis. त्या मनात संशय नाही आहे कृष्णाबद्दल आता, की खरंच हे विश्वरूप असतं का, त्यांच्या विभूती आहेत का. पण
म्हणून आता ही इज क्लिअरली स्टेटिंग दॅट ही इज क्लिअर अँड अबाउट द नॉलेज. ते सांगतात ते. म्हणून ये विषयाची मज देवा भरवसा खीर जाहला जीवा परी आणि कहे हेवा उपनला असे तो भिडा जरी म्हणो राहो तरी आना कवणा पुसो जावो काही तुवाचोनी ठावो जाणत आहात तुम्ही आहो तुम्ही आहो आम्ही जळचरू जळाचा आभारू धरी बाळक स्तनपाणी उपरोधू करी तरी तया जिणया श्रीहरी आन उपायो असे म्हणून भीड साकडी न धरवे जीवी आवडे तेही तुझ पुढा बोलावे तव राहे म्हणितले देवे चाड सांगे. म्हणून ह्याविषयी देवा मला भरोसा आहे. आता आय एम क्लिअर व्हॉट यू आर सेइंग. परी आणि एक हेवा उपनला असे पण एक ना डिझायर आहे, एक अजून हेवा आहे मला, एक गोष्ट हवी आहे. तो भिडा जरी म्हणून राहो त्याची जर मला जर हेजिटेट केलं, जरी मला भीती वाटली तरी आना कमणा पुसो जावो काही तुवाचो निठावो जाणता हो आम्ही. आता हे तुझ्याशिवाय मी कोणाला विचारू. इट्स लाईक जळचरू जळाचा आभारू धरी. जर मासे वगैरे असते पाण्यात ते काय पाण्याचे आभार मानतील का? ओ थँक्यू फॉर होल्डिंग मी. नो, द वॉटर, the fish in the water is not going to thank the water. They're just going to hang out in there. बाळक स्तनपाणी उपरोधू करी तरी आणि बाळक पण काय स्तनपानाला काय तो काय हेजिटेट नाही करणार, हो तेव्हा घेणार. तरी तया जिणया श्रीहरी आन उपायो असे. दुसरा काय उपाय आहे का त्यांना? नाही, त्याच्याशिवाय जगणं शक्य नाहीये. म्हणून भीड साकडी न धरवे, म्हणून मला भीती नाही धरवत आहे आता किंवा हेजिटेशन. जीवी आवडे तेही तुझं पुढे बोले. जे पण माझ्या मनात आहे, जे आवडते मला मनात आहे ते मी तुझ्या पुढे बोलणार आहे. तव राहो म्हणितले देवे चाड सांगे. राहो तर तवर आहे म्हणितले देवे चाड सांगे. तर कृष्ण म्हणतो ओके ठीक आहे ठीक आहे, सांग तू, विचार काय विचारायचं तुला, आय अंडरस्टँड. मग बोलिला तो किरीटी. अर्जुन म्हणाला म्हणे तुम्ही केली जे गोठी तिया प्रतीतीची दिठी निवाली माझी. आता जयाचेनी संकल्पे हे लोक परंपरा होय हारपे. जया ठाया ते आपण पे मी ऐसे म्हणसी ते मुद्दल स्वरूप तुझे. जेथून ये द्विभुजे अन चतुर्भुजे सुरकार्याचेनी व्याजे घेवो येसी. पै जळशयनाच्या अवगणिया कामस्य कूर्म या मिरविण्या खेळू सरलिया तू गुणिया साठविसी जेथ. तू मला तुझं जे स्वरूप आहे त्याची प्रतीती दिलीस, त्याचा अनुभव, तू एक्झॅक्टली आत्मस्वरूप काय हे तू मला सांगितलंस, दाखवलंस. पण बाकीचं जे तुझे जे रूप आहे द्विभुज चतुर्भुज, भुज म्हणजे हात, 2 हात 4 हात, विष्णू हे ते हे आणि तो शेष नागावर तू बसलेला असतोस, हे नाही पाहिलंय मी. उपनिषदे जे गाती योगी हृदय रिगोनी पाहाती. जया ते सनकादिक आहाती पोटळूनिया. ऐसे अगाध जे तुझे विश्वरूप कानी ऐकिजे. ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा झाद बोलला. फायनली हॅज कम टू हिज पॉइंट. जे उपनिषदात गायलंय, जे योगियांच्या हृदयात आहे, जे सनकादिक जे आहेत त्यांनी वर्णन केलंय, ऐसे अगाध हे तुझे विश्वरूप कानी ऐकले. मी विश्वरूप कानी ऐकलंय लास्ट चॅप्टर मध्ये. ते देखावया चित्त माझे उतावळे, पण माझं मन आपण करतो ओ मी किती गणपतीची पूजा करतो, पण एकदा गणपती आला समोर तर किती छान वाटेल. Nothing wrong, fine. देवे फेडुनिया साकड लोभे पुसली जरी चाड तरी हेची एकी वाड
आरती जी मज. तुझे विश्वरूप आघवे माझी आदिठीसी गोचर होवावे. ऐसी थोर आस जीवे बांधोनी आहे. इज मेकिंग इट मोर क्लिअर. तुझे विश्वरूप आघवे माझी आदिठीसी गोचर होवावे. ऐसी थोर आस जीवे बांधोनी आहे. अशी थोर आशा माया मनात आहे. परी आणिक एथ शानंगी तुझ विश्वरूपा ते देखावया लागी. योग्यता माझी अंगी असे की नाही. पण एक आहे कृष्णा, हे तुझं विश्वरूप बघण्याची योग्यता माझ्याकडे आहे की नाही माहित नाही मला. हे आपुले आपण मी म्हणणे ते का नेणसी जरी देव म्हणे. तरी सुरोग काय जाणे निदान रोगाचे. पण ते मला नाही माहितीये जे मी योग्य आहे की नाही. रोगीला काय माहित असणार की त्याला काय रोग झाला आणि त्याचं निदान काय आहे. ते वैद्यच सांगणार ना. आणि जी आतेचे नि पडी भरे आरतो आपुली ठाकी पै विसरे. तान्हेले म्हणून पुरे समुद्र मज. तान्हेला म्हणेन पुरे समुद्रे मज. जो आरतय ज्याला हवंय त्याला अंदाज नसतो त्याच्या पात्रतेचा. जसं जर तहानलेला असतो त्याला असं वाटतं तो समुद्र पिऊन टाकेल. केनॉट ना, पण असं वाटतं. ऐसे साचाडपणाची भूली न संभाळावे समस्या आपुली. या लागी योग्यता जेवी माऊली बाळकाची जाणे. परत बाळाला किती खायचंय का खायचंय हे तर बाळाला माहित नसतं ना. तो सगळंच खाय, हो मला हे पण खायचं ते पण खायचं असंच करणार. पण आईलाच माहिती की काय खाऊ शकतो आणि नाही खाऊ शकतो. तया परी जनार्दना विचारी जो मज माझी संभावना. मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे. तेव्हा माझी काय पात्रता मला माहित नाहीये, ते तूच सांभाळ. तरी तैसी ते कृपा करी एरवी नव्हे हे म्हणा अवधारी. वाया पंचमाला पे बधिरा सुखे केवते देणे. किंवा जो बधीर आहे, जो बहिरा आहे, त्याला पंचमांचा आलाप जरी सुनावला तरी काय फायदा आहे. त्याला नाही सुख मिळणार त्याचं, कारण त्याला ऐकूच येत नाही. एरवी एकल्या बापिया चातृषे मेघ जगापुरती कायन वर्षे. परी जाहालिया वृष्टी उपके जरी खडकी होय. आणि मेघ वर्जना खूप झाली खडकावर, ते काय पीक तरी येणार आहे का? नाही, कारण ती पात्रता नाहीये ना त्याची. म्हणून चकोरा चंद्राम नंतर हिज गिव्हिंग एक्झाम्पल. चकोरा चंद्रामृत फावले येरा आणि वाहुनी काय वारिले. परी डोळ्या विण पाहले वाया जाय. म्हणून विश्वरूप तू सहसा दाविसी हा खीर भरवसा. काजे कडाडा आणि गहिसा माझी नीच नवा तू की. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देतान म्हणसी पात्र अपात्र. पै कैवल्य ऐसे पवित्र की वैर्या ही लिदले मोक्षू. दुराराध्यू कीर होय परी तोही आराधी तुझे पाय. म्हणून धाडिसी ते थपचाय पायिकू जैसा. तुआ सनकादिकांचे माने सायुजी सौरसु केले पुतने. ते विषाचे सनपाने मारू आली. हा अर्जुन ना, ही इज व्हेरी स्मार्ट. तो काय सांगतो आता, पात्र अपात्र तू ठर. पण जी पूतना तुला विष देऊन मारायला आली, तू तिला पण मोक्ष दिलायस. आणि तू तर म्हणजे का दयाळू आहेस, तर तू तर काय म्हणजे ना, हिज नाव गिव्हिंग एक्झाम्पल सो दॅट ही कॅन गेट दॅट विजन. म्हणजे अपात्र असेल तरी तू त्यांना देतोस असं. मला दे, मी अपात्र असेल तर. सो ही इज लाईक अ लॉयर. हागा राजसूयीच्या सभासदी देखला त्रिभुवनाची मांदी. कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्ते जिलासी. ऐशिया अपराधिया शिशुपाळा आपण पेठा बोधिदला गोपाळा.
आणि उत्तान चराची या बाळा, काय द्रौपदी चाड, तो वना आली याची लागी, जय बसावे पितयाची या उत्संगी, की तो चंद्र सूर्य दीपकां परीस जगी श्लाघ्यू केले, ऐसा वनवासिया सकळा, देता एकची तू धुसळा, पुत्र आळविता अजामिळा, आपण पेदेसी. आणि आता हे अजून एक दोन एक्झाम्पल दे. शिशुपाल जिने इतके अपराध केले पण त्याला पण तू मोक्ष दिलास. ध्रुव बाळ आहे, त्याला एकदम त्याचे जे वडील होते ते इतके क्रूर होते पण तरी पण तो भक्त आहे तुझा म्हणून त्याला उच्च स्थान दिलंस. सो पात्र मला नाही माहिती पण तू काय काय केलेलं आहेस मी बघितलंय आधी इन जनरल हिसे. जेणे ओरे हरी हानी तलासी पांपरा, तयाचा चरणो वाहसी दातारा, अजुनी वैरियांची कलेवरा, विसंबसीना, ऐसा अपकरिया तुझा उपकारू, तू अपात्री ही परी उदारू. ही इज कमिंग टू हिज पॉइंट. दान मागोनी दार वटे करू, जाहलासी बळीचा, तू ते आराधीन आयके, कोटी पुंसा बोलविती कौतुके, तिये वैकुंठी तुवा गणिके, सुरवाडू केले. जे अपकार करतात, जे हार्म करतात तुला, यू गिव्ह देम, बेसिकली तू त्यांच्यावर कृपा करतोस. अपकार जे करतात त्यांच्यावर तू उपकार करतोस. अपात्र जे असतील तरी उदार आहेस तू. म्हणजे जरी दान मागितलं तर लगेच देतोस तू. ऐसी पहानु वायाणी मिशे, ऐसी पाहुनी वायिनी वायाणी मिशे, लागलासी आपण पे देवा वनिवासे, तो तू का अनारिसे मजला की करिसी. हागा दुभ तयाचे नि पवाडे, जे जगाचे फेडी साकडे, तिये कामधेनूचे पाडे, काय भुकेले ठाती. त्यामुळे तू असा आहेस, तू सगळ्यांना मदत करतो, अपात्र असतील तरी त्यांना मदत करतो. तर मला तर काय, मी तो किती, तू माझ्यावर किती प्रेम करतोस. कामधेनू आहे, ती सगळ्यांना देते, तिचं वासरू काय उपाशी राहील का. म्हणून मिया जे विनविले काही, व्हेरी स्मार्ट, ते देवन दाखविती. म्हणून मियाजे विनविले काही, ते देवन दाखविती हे कीर नाही, परी देखावया लागी देई पात्रता मज. म्हणून मी जे मागतोय त्याला ते ते बघण्यासाठी आय डोंट नो आय हॅव द कपॅसिटी, पण तू पात्रता दे मला. नाव ही इज आस्किंग, पात्र मी आहे की नाही मला आय डोंट नो, नाही मला पात्रता दे. तुझे विश्वरूप आकळे, ऐसे जरी जाणासी माझे डोळे, तरी आतीची डोहाळे पुरवी देवा. आतीचे डोहाळे इच्छा पुरवी देवा. ऐसिया ठाये ठाव विनंती. आपलं 1-2 मिनिटं लागतील. जव करू सरेल सुभद्रापती, तव तया षड्गुण चक्रवर्ती, साहवेची नाम, तो कृपा पियुष सजळू, आणि येरू जवळा आला वर्ष काळू, नाना श्रीकृष्ण कोकिळू अर्जुनू वसंतू. जसा कृष्ण आहे हा कृपेचा ढग आहे आणि अर्जुन आहे तो वर्ष ऋतू आहे. त्यामुळे इट्स अ ग्रेट कॉम्बिनेशन. म्हणजे पाऊस पडणारच. किंवा अर्जुन वसंत आहे आणि कृष्ण कोकिळ आहे. वसंत आलं की कोकिळ गाणारच ना. तरी चंद्रबिंब वाटोळे, देखोनी क्षीरसागर उचंबळे. चंद्रबिंब वाटोळे, गोल चंद्र झाला पूर्ण की सागर उचंबळतो. तैसे दुणे ही वरी प्रेम बळे, उल्लासी तू झाला. दोघांचं प्रेम होतं. त्यामुळे मग तिये प्रसन्नते तेनी आटोपे, गाजोनी म्हणितले स्वकृपे, पाता देख देख अमुपे स्वरूप माझे, एकेची विश्वरूप देखावे, ऐसा मनोरुथ केला पांडवे, की विश्वरूपमय आघवे करुणी घातले. बाप
उदार देवो अपरिमतु मितु याचक स्वेच्छा सदोदितु असे सहस्रवरी देतु सर्वस्व आपुले. आहा. हा देव कसा आहे, आता जेव्हा अर्जुन हे सगळं बोलत होता, कृष्ण बोलला पार्था देख देख अमुपे स्वरूप माझी, थांब थांब दाखवतो तुला. काही डिडंट वेट. श्रीकृष्ण से ओके ओके थांब दाखवतो दाखवतो तुला. विश्वरूप आघवे करुणी घातले, बाप उदार देवो अपरिमतू. कारण देव कसा असतो, मागितला पण एक तर देतो सहस्र. याचक स्वेच्छा सदोदित आहे सहस्रवरी देतू सर्वस्व आपुले. That's how God is. अहो शेषाची ही डोळे चोरिले, वेद जया लागी झकविले, लक्ष्मीये ही परी राहिविले जिव्हार जे. ते आता प्रगटुनी अनेकदा, करीत विश्वरूप दर्शनाचा धांदा. बाप भाग्या अगाधा पार्थाचिया, जे जगता स्वप्नावस्थे जाये, तो जेवी स्वप्नीची आघवे होये, तेवी अनंत ब्रह्मा कटा आहे आपणची जाहला. जे लक्ष्मीला नाही बघायला मिळालं, शेषला नाही बघायला मिळालं, जे वेद नाही डिस्क्राईब करू शकले, ते आता अर्जुनाला बघायला मिळणार आहे. किती भाग्य अर्जुनाचं. ते स्वप्नावस्थेत पण बघणं कठीण आहे, ते बघणार आहे. अनंत ब्रह्मकटाह, अनंत ब्रह्म आपणची जाहला, तेही सहसा मुद्रा सोडिली, आणि स्थूळ दृष्टीची जीवनिकी फोडिली, किंबहुना उघडली योगरिद्धी. परिहा हे देखेल की नाही, ऐसी सेची न करी काही, एकसरा म्हणतसे पाही स्नेहातुर. आता हे कृष्ण योगमुद्रेतना दाखवणार आहेत, आणि अर्जुन पात्र आहे की नाही पात्र आहे, तो बघू शकतो की नाही, ह्याचं काहीही डिस्क्रिप्शन नाहीये. नाव आता श्रीकृष्ण विश्वरूप दर्शन दाखवणार आहे. उद्या आपण बघू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. Open your eyes. Okay, हरि ओम.